पवित्र पोर्टलचा आणखी एक नवा निर्णय. महाराष्ट्र शासनाने भरतीत केला मोठा बदल. थेट भरती, मुलाखत नाही. चला पाहूया काय आहे संपूर्ण डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. KBS स्पर्धा विश्व या नवीन यूट्यूब चॅनलला. ठीक आहे, चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स. तर मित्रांनो, बातमी सविस्तर काय आहे ते आपण पाहूया. लोकमत न्यूज नेटवर्कनुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाप्रमाणेच आता इथेही ऑनलाईन पद्धतीने भरती होणार आहे. या भरतीचे वैशिष्ट्य काय आहेत? पवित्र पोर्टलवर जाहिरात. आश्रमशाळांमधील रिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती संबंधित विभागाकडून पवित्र पोर्टलद्वारे प्रसिद्ध केली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT जी आहे ती परीक्षेत मिळालेल्या त्या गुणांच्या आधारावर या उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. तसेच पात्र उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध शाळा आणि पदांसाठी ऑनलाईन पसंतीक्रम देता येणार आहे. ठीक आहे. आश्रमशाळांची आता सध्याची स्थिती काय आहे, कितीच्या आश्रमशाळा आहेत किंवा काय, तर सध्या एकूण मंजूर आश्रमशाळा 553 आहेत. समायोजित शाळा 48 आहेत आणि बंद पडलेल्या शाळा 6 आहेत. म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या आश्रमशाळा 499 आहेत. आणि विभागाचा विचार केला तर नाशिक विभागात 214, ठाणे विभागात 127, अमरावती विभागात 83 आणि नागपूर विभागात 75 अशा आश्रमशाळा सध्या कार्यरत आहेत. या सर्व शाळांमध्ये आता पवित्र पोर्टलद्वारेच नियुक्ती मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत खरोखरच पारदर्शकता येईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व DED, BED, TAIT परीक्षाधारक मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.